उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो, तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का, आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचना सुद्धा मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा उद्यापासून केली जाईल. त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात. त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कोणाचं असेल तर त्याची तपासणी करावी. खरं डोमिसाईल असेल तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, माहिती घ्यावी, ते बोगस आहे की खरं आहे, प्रमाणपत्र आहे याची पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि नंतरच त्याला त्याचा बॅच द्यावा, अशा सूचना सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून जर असं कोणी मुजोरी करत असेल आणि चुकीच्या पद्धतीने आणि बनावट कागदपत्राच्या आधारे बॅच घेत असेल, लायसन्स घेत असेल, परमिट घेत असेल तर त्यांनाही आळा घालेल. पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत, म्हणजे 1 महिन्याची आता ही मोहीम आहे, पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा सगळा अहवाल आम्हाला त्यांनी सादर करायचा. आमच्या आरटीओचे अधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा करतील, संभाषण करतील, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे की नाही बघतील. दुसरं महत्वाचं, 1,65,600 लोक जी आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, आता त्यांची आम्ही परीक्षा घेणार नाही, पण भविष्यात त्यांनी पण, मला असं वाटतं की आता त्यांनी आमच्या ह्या अभियानामध्ये भाग घेतला आणि त्यांना प्रमाणपत्र कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही 1,65,600 जी लोक आहेत त्यामध्ये काही 7,000-7,500 नापास झाले होते, त्यांची पुनर्परीक्षा घेण्याची सूचना केलेली आहे. त्यांनाही पुनर्परीक्षा घेऊन मराठी शिकवावं अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या वगळून, तेवढी लोक वगळून अन्य जे अमराठी असतील त्यांच्यावर कारवाई मात्र उद्यापासून अटळ आहे.